आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला बातमी देशभरात उसळलेल्या एका आंदोलनाची। देशभरात अग्निपथ योजनेला विरोध वाढत असून मोठ्या प्रमाणात विविध राज्यांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत। संतप्त तरुणांच्याकडून रस्त्यावरच्या बसगाड्यांची तोडफोड करणं, काही ठिकाणी जाळपोळीचे प्रकार होणं यासह विविध घटना घडत आहेत। काही ठिकाणी आंदोलनांच्याकडून रेल्वे गाड्या जाळण्याचाही प्रयत्न झाला। केंद्र सरकारनं जाहीर केलेली योजना चुकीची असल्याचा आक्षेप विद्यार्थ्यांचा आहे। केंद्र सरकार फक्त 4 वर्षांसाठीच सैन्यात भरती करतंय, त्यानंतर निवृत्ती स्वीकारणार असंही सांगतंय। मग आयुष्यात पुढे करायचं काय, हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे। दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतंच अग्निपथ योजनेची घोषणा केली खरी, पण ही घोषणा हवेत विरते न विरतेतोच देशभरात आंदोलनाचा भडका उडाला। अग्निपथ योजना रद्द करावी अशी मागणी जोर धरते। प्रामुख्यानं तरुण या विरोधात रस्त्यावर उतरतात आणि यातलं सगळ्यात मोठं आंदोलन बिहारमध्ये होत आहे। इथे तर विद्यार्थ्यांनी एक रेल्वे गाडीच पेटवून देण्याचा प्रयत्न केला। अग्निपथ योजना में भारतीय नौजवानों को बतौर अग्निवीर आर्म्ड फोर्सेस में सेवा का अवसर प्रदान किया जाए। अग्निपथ वरून आगडोम। अग्निपथच्या विरोधात आंदोलन। अग्निपथला तरुणांचा विरोध। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजनेची घोषणा करून अवघे 24 तासही उलटले नाहीत, तोच देशभरात आंदोलनाचा भडका उडालाय। लष्करी सेवेची तयारी करणाऱ्या हजारो तरुणांनी रस्त्यावर उतरून अग्निपथ योजनेचा कडाडून विरोध केलाय। बिहारमध्ये तर आंदोलनाचा आगडो मुसळल्याचंच पाहायला मिळालं। जेहनाबाद, नवादा, आरा, मुंगेर, छपरा या आणि अशा विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण रस्त्यावर उतरले। छपरामध्ये तर आंदोलक तरुणांनी रेल्वेच पेटवून दिली, तर ठिकठिकाणी रस्त्यावर टायर पेटवून तरुणांनी आंदोलनं केली। गेल्या 2 दिवसांपासून बिहारच्या विविध भागांमध्ये आंदोलनाचा भडका उडालाय। भारतीय लष्करात भरती होण्यासाठी तरुण 3 ते 4 वर्षांची तयारी करतात, मात्र अग्निपथ योजनेनुसार त्यांना केवळ 4 वर्षच सेवेची संधी मिळणार आहे आणि याचमुळे तरुणाईमध्ये असंतोष आहे। कौन हिसाब से 4 साल का नौकरी होगा, क्योंकि उसमें 8 महीना ट्रेनिंग होगा, उसमें 6 महीना छुट्टी होगा। तो हम लोग देश में क्या रक्षा करेंगे? 3 साल में क्या जानेंगे कि मेरा कहाँ पे देश बिगाड़ रहा है और कहाँ पे सुधार रहा है? ये आपको निर्णय वापस लेना होगा। अगर हम लोग पावर है, सरकार आपको बना भी सकते हैं और सरकार बिगाड़ भी सकते हैं। अगर 4 साल हम लोग नौकरी करते हैं तो इसके बाद हम लोग कहाँ जाएंगे, कहाँ खटेंगे? हम लोग का इतना बैकग्राउंड नहीं, घर का परिवार का है कि हम लोग 4 साल नौकरी करने के बाद हम लोग ये करेंगे, कंपनी में जॉब करेंगे, मेरे माता पिता के सर्विस संभालेंगे, ये करेंगे। 4 साल को हम लोग बेघर हो जाएंगे। लष्करी भरतीसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला केवळ बिहारच नाही तर उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि उत्तराखंडमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागलाय। मात्र या आंदोलनाची सर्वाधिक धग बिहारला बसली आहे। कैंसिल कर दिया गया। 2 साल में उसका एज एक्सपायर हो गया। एयरफोर्स का एक एनरोलमेंट लिस्ट आना था, जो मेरिट लिस्ट है, और एक रिजल्ट आना है, वो भी नहीं आया, कैंसिल कर दिया गया। एज में रिलैक्सेशन नहीं दिया गया। 21 फिक्स कर दिया अपर एज लिमिट। पिछली बार हमेशा आर्मी की बहाली रैली लिया जाता था, उसी प्रकार से लिया जाए। टीओडी को वापस किया जाए और पुरानी
फिजिकल जो फिट है उस लोग का एग्जाम लिया जाए। जो पहले से फिजिकल फिट है, मेडिकल फिट है, उस लोग का एग्जाम फिर से लिया जाए और पुरानी भर्ती फिर से चालू की जाए। टीओडी का हम पूर्ण रूप से विरोध करते हैं। टीओडी 4 साल के लिए कोई आर्मी बंदा नहीं जाएगा। बिहारमध्ये काही ठिकाणी दगडफेकीच्याही घटना घडल्यात। रेल्वे रुळावर उतरून तरुणांनी रेल्वे रोको आंदोलनही केलं। NH आणि जमालपूर मुंगेर रोडवर आंदोलक तरुणांनी रस्त्यावर उतरून वाहतूक ठप्प केली। छपराप्रमाणेच बिहारच्या कैमूरमध्ये सुद्धा रेल्वेला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। अग्निपथ योजनेत 4 वर्ष सेवा केल्यानंतर भवितव्य काय, असा थेट प्रश्न आंदोलक तरुणांकडून विचारला जातोय। केंद्र सरकारनं अग्निपथ योजना त्वरित मागे घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। कोरोनाच्या काळात लष्कर भरती बंद झाल्यामुळे सुद्धा तरुणांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे। संरक्षण मंत्रालयानं नुकतीच अग्निपथ योजनेची घोषणा केली। या योजनेच्या अंतर्गत भारतीय लष्कराच्या 3ही दलात सैन्य भरती केली जाणार आहे। या योजनेनुसार पायदळ, हवाई दल आणि नौदलात 4 वर्षांसाठी सैनिक भरती केली जाईल। अग्निपथ योजनेसाठी भरतीची वयोमर्यादा 17.5 ते 21 वर्षे इतकी निश्चित करण्यात आली आहे। या सर्व सैनिकांना अग्निवीर संबोधण्यात येणार असून 4 वर्षानंतर 75% अग्निवीर सेवामुक्त होतील, तर 25% अग्निवीरांना लष्करात सामावून घेतलं जाईल। इन 4 साल में जो उनको सैलरी पैकेज दिया जा रहा है वो काफ़ी बेहतर है, काफ़ी अच्छा है, और साथ ही साथ 4 साल के बाद सेवा निधि के तौर पे तकरीबन 12 लाख उनको अवेलेबल होंगे। तिकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ईडीला एक पत्र पाठवलंय। ईडीनं चौकशीसाठी शुक्रवारी हजर होण्यासाठी सांगितलं आहे, मात्र आपल्याला सोमवारपर्यंतची मुदत वाढवून मिळावी अशी विनंती राहुल गांधी यांनी केली। सोनिया गांधी यांची तब्येत बरी नाही, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्यामुळे शुक्रवारी मला चौकशीला हजर राहता येणार नाही, असं राहुल गांधी यांनी ईडीला पाठवलेल्या पत्रात नमूद केलंय। दरम्यान राहुल गांधी येत्या सोमवारी चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती मिळते। नॅशनल हेराल्ड कथित गैरव्यवहार प्रकरणी राहुल गांधी यांची ईडीकडून गेले 3 दिवस एकूण 30 तास चौकशी करण्यात आली। तिकडे राहुल गांधी यांच्या समर्थनात देशभरात विविध ठिकाणी आंदोलनं झाली। मुंबईत सुद्धा जोरदार आंदोलन करण्यात आलं। मुंबईत काँग्रेसनं थेट राजभवनावर मोर्चा काढला। काँग्रेसच्या या मोर्चात पक्षाचे अनेक नेते, आमदार, मंत्री सहभागी झाले होते। ईडी केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी केला। राजभवनाच्या जवळ काँग्रेसचा हा मोर्चा पोलिसांनी अडवला। बराच काळ निदर्शनं झाल्यानंतर पोलिसांनी काँग्रेसच्या नेत्यांना ताब्यात घेतलं। या मोर्चात काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। आम्ही येणार म्हणून काल माननीय राज्यपाल महोदयांना आम्ही कळवलं असून सुद्धा आता आम्हाला माहिती मिळाली की राज्यपाल महोदय इथं नाहीत, ते नागपूरला चालले गेलेत। मग मोर्चा तहकूब केलाय का? आम्ही तहकूब नाही केलं, आम्ही इथं जाऊ, पोलीस आपली कारवाई करताय, पोलीस आम्हाला जेलमध्ये टाकतात, आम्ही जेलमध्ये पण जायला तयार आहोत। पण जर का राज्यपालच या ठिकाणी नाहीये तर मग निवेदन कोणाला देणार? आम्ही राज्यपालाला निवेदन देण्यासाठी आलेलो नाही, आम्ही या ठिकाणी राज्यपालांच्या माध्यमातून जे आंधळं बहिरं सरकार केंद्रामध्ये बसलेलं त्याला आवाज पोहोचवण्यासाठी आलेलो होतो। आपण राज्यपालच इथं नाही, पण या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून तरी आंधळ्या बहिरा सरकारला, दिल्लीच्या हुकुमशाह सरकारला हा आवाज पोहोचावा जनतेचा, ही आमची भूमिका आहे। नाही, पूर्वनियोजित नव्हता, त्यांना पळून जाण्याची फार जुनी खोड आहे। आम्ही या वेळेला आठवत असेल तुम्हाला 3-4 वेळेला आम्ही इकडे जेव्हा यायचं ठरवलं त्या दिवशी त्यांचा नियोजित दौरा असतो आणि आम्ही राज्यपालांची झोप उडवायला आलो। आम्ही त्यांना निवेदन वगैरे द्यायला नाही आलो, कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये 25 निवेदनं दिली। आता राज्यपाल इथे परत येस्तोवर तुम्ही थांबणार का? नाही, ही लढाई आरपारची आहे, आरपार पद्धतीनेच ती लढली जाईल आणि गांधी विचारानेच लढली जाईल।
दरम्यान आपलं निवेदन स्वीकारण्यासाठी राज्यपाल राजभवनावर उपस्थित नसल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला. पण काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला हा आरोप राजभवनानं मात्र लगेच फेटाळून लावला. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी ही भेट रद्द केल्याचं राजभवनाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे काँग्रेसच्या दाव्यावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. राज्यपालांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना विनंती केली होती भेटण्यासाठी, पण हे आंदोलन होतं. हे आंदोलन ज्या पद्धतीची हुकुमशाही या देशावर लादल्या जात आहे, हे आंदोलन ज्या पद्धतीनं लोकतांत्रिक संस्थांचा गैरवापर, तपास यंत्रणांचा गैरवापर आणि विरोधी पक्ष आणि विरोध याला संपवण्याचा जो लोकशाहीमधला प्रयत्न आहे त्याच्या विरोधातला आहे. हे आंदोलन एकट्या राहुलजींसाठी आणि काँग्रेससाठी नाही आहे. आपण जगातल्या इतिहास बघितलेला आहे आणि त्या इतिहासामध्ये आपल्याला अनेकदा पहिले विरोधी पक्षापासून सुरू होऊन सामान्य माणसाच्या लोकशाही लोकतांत्रिक अधिकारांवर कशा पद्धतीनं गदा आणलेली आहे हे सुद्धा बघितलं आहे. त्याच्यासाठी हे आंदोलन आहे. त्यामुळे निवेदन देण्याचा प्रश्नच येत नाही. तिकडे भाजप लोकसभा निवडणुकीच्या मोडवर आत्तापासून गेलाय. कारण लोकसभेसाठी भाजपनं मिशन 24 हे आखलंय. शिवसेनेच्या मतदारसंघांवर भाजपचं विशेष लक्ष असणार आहे असं कळतं. एकूण 18 ठिकाणी भाजपचे केंद्रीय मंत्री विशेष प्रभारी म्हणून काम पाहतील, तर 47 खासदार हे प्रत्यक्ष मैदानात उतरून जिंकण्यासाठी लढतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर भाजपनं थेट लोकसभेची तयारी सुरू केली. भाजपच्या 22 जागांमध्ये आणखी 24 जागांची भर घालण्याचं उद्दिष्ट भाजपनं ठरवलं आहे. भाजपचं मिशन 24 नेमकं काय आहे पाहूया. लोकसभेसाठी भाजपचं मिशन 24. 47 खासदार जिंकण्याची भाजपची रणनीती. शिवसेनेच्या मतदारसंघावर विशेष लक्ष. त्या 18 ठिकाणी केंद्रीय मंत्री प्रभारी. लोकसभा निवडणुकीत 2 वर्षांहून अधिकचा कालावधी शिल्लक असला तरी भाजपनं आत्तापासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात सध्या 23 खासदार असलेल्या भाजपनं 2024 मध्ये 47 खासदार. इयत्ता 10वीचा जो निकाल आहे तो दिनांक 17 जून 2022च्या दुपारी 1 वाजता लागणार आहे. खालील दिलेल्या विविध वेबसाईटच्या माध्यमातून आपण आपला निकाल पाहू शकता. आपण केलेल्या अभ्यासाला फळ मिळणार आहे, यश मिळणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना मी आज सर्व विद्यार्थी आणि पालकांना ही शुभेच्छा देते की उद्याचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदमय असणारा दिवस असो. तिकडे CBSE आणि ICSE या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा तिढा मात्र कायम आहे. कारण CBSE आणि ICSE या केंद्रीय बोर्डाच्या 12वीच्या परीक्षांचा मागच्या महिन्यात या परीक्षा संपल्या, तर दुसरीकडे स्टेट बोर्डाच्या 12वीचे निकाल सुद्धा लागले आणि 13वीसाठीची प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली. त्यामुळे CBSE आणि ICSE या विद्यार्थ्यांचे पालक काहीसे चिंतेत आहेत. राज्यात स्टेट बोर्डाचे 12वीचे निकाल लागताच बहुतांश कॉलेजेसनी डिग्रीच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली. पण केंद्रीय बोर्डाच्या 12वीच्या परीक्षेचाच निकाल अद्याप जाहीर झालेला नाही किंवा त्याची तारीखही जाहीर झालेली नाही. किमान 45 दिवस त्याला लागतील परीक्षा झाल्यापासून, कारण परीक्षा गेल्या 13 तारखेलाच संपलेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचं काय असा प्रश्न आत्तापासूनच पडू लागलाय. बारावीचे निकाल जाहीर होताच HSC बोर्डाची मुलं डिग्रीसाठी प्रवेश घेऊ लागलेत. बहुतांश कॉलेजेसमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तसे फलकच दर्शनी भागात लावले गेले आहेत. पण या सगळ्या धामधुमीत CBSEच्या विद्यार्थ्यांचं काय? कारण त्यांचा अजून निकालच जाहीर झालेला नाही. त्यामुळे जर सर्व प्रवेश झाले तर आमच्या मुलांचं काय असा परखड प्रश्न पालक उपस्थित करतायत. आता तर पुढे मेडिकल, इंजिनिअरिंग एंट्रन्स आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत बरोबर, पण अजून सुद्धा त्याचा रिझल्ट नाही. तर मुलांनी कुठल्या आधारावर पुढचं गणित आयुष्याची सोडवायची आणि कुठल्या परीक्षेची प्रिपरेशन करायची. कॉलेजवाल्यांचं म्हणणं आहे की आता फक्त 12वीचा स्टेट बोर्डचा रिझल्ट लागलाय तर त्या लोकांचंच फक्त ॲडमिशन होईल. मग असं असेल तर आमच्या पाल्यांनी काय करायचं? ज्यांचे पाल्ले CBSE केलेले आहेत त्यांनी काय करायचं? 12वीच्या बोर्डाचे निकाल मागे पुढे लागत असल्यानं शैक्षणिक वर्ष सुरू करणं कॉलेजेससाठी जिकरीचं होऊन बसलंय.
तरीही सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करू असं एसपी कॉलेजच्या प्राचार्यांनी म्हटलंय. ही प्रोसेस की लगेच एक दिवसात सुरू केली की 4 दिवसात संपत नाही. त्या मेरिट फॉर्म्समधनं ॲडमिशन फॉर्म सॉर्ट करून पहिली लिस्ट, दुसरी लिस्ट, तिसरी लिस्ट लागेपर्यंत हा मंथ एंड आमचा येणार आहे. मग 1 जुलैला आम्ही एक कॉलेज सुरू करू आणि तरीही प्रोसेस चालू राहील. परत आम्ही एक्सटेंड करू मेरिट फॉर्म भरायची तारीख. परत मुलं तोपर्यंत सीबीएसईची मुलं यायला लागतील आणि त्यांची 10 तारखेला लागू दे, 15 तारखेला कधीतरी रिझल्ट लागेल तेव्हा पण ती या प्रवाहात येऊ शकते. या शैक्षणिक गोंधळाबद्दल शासन दरबारी अजून साधी खबरबात सुद्धा नाही. उलट न्यूज 18 लोकमतनं ही बाब संस्थाचालकांच्या लक्षात आणून देताच त्यांनी विद्यापीठाला पत्र लिहून याबद्दल स्पष्टता करण्याची मागणी केली आहे. मॉडर्न कॉलेजचे मुख्य ट्रस्टी डॉक्टर गजानन एकबोटे यांनी न्यूज 18 लोकमतच्या या पुढाकाराबद्दल आभारही मानले. शासन अजून काही नाही माहीतच नाही लोकांना ही डिफिकल्टीज माहीत नाही आहे. हे तुम्ही ध्यानात आणून दिलं तेव्हा हे आणि आमच्या प्राचार्यांनी मला सांगितलं तेव्हा मी शासनाला लगेच ताबडतोब विचारलं डायरेक्टरला. ते म्हणले आम्हाला कोणी अजून अप्रोच झालेलं नाही आहे. अप्रोच झालं की आपण त्यात तोडगा काढू. सीबीएसईचे निकाल उशिरानं लागणार असल्यानं केंद्रीय मेडिकल इंजिनिअरिंग सीईटी ऑगस्ट महिन्यापर्यंत लांबणीवर पडली आहे. पण ही झाली सायन्सच्या विद्यार्थ्यांची गोष्ट. कॉमर्स आणि आर्ट्सला जाऊ इच्छिणाऱ्या सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचं काय, हा प्रश्न मात्र कायम आहे. स्टेट बोर्डाचे 12वीचे निकाल लागल्यामुळं सगळ्याच महाविद्यालयांमध्ये असे FY, BA, BCom आणि BSc साठी BCS साठी ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली. पण या ऍडमिशन प्रोसेसमध्ये सीबीएसई आणि ICSE मुलांना सहभागी होता येत नाही. अशासाठी कारण त्यांच्या परीक्षेच मुळात आता कुठं संपल्यात. निकाल अजून किमान 40-45 दिवस लागतील. त्यामुळे या मुलांना सीबीएसईच्या मुलांना विशेष करून मेट्रो सिटीजमध्ये या पुढचे बेसिक सायन्ससाठी ऍडमिशन घेताना खूप अडचणी येणार आहेत. त्यामुळे शासन आणि शिक्षण विभाग हा प्रश्न नेमका कसा सोडवणार हेच पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. बातमी पुण्यातली. PMPच्या माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचे रात्री 12 वाजता शेवटच्या बसमध्ये बसलेली एकटी महिला, तिच्या कडेवरचं छोटंसं बाळ आणि बरोबर 4-5 बोचके. या ड्रायव्हर कंडक्टरनी तिला कशा प्रकारे मदत केली, पाहूयात एक खास रिपोर्ट. हे आहेत नागनाथ नवरे आणि अरुण दसवडकर. कात्रज ते सासवड या मार्गावर चालणाऱ्या PMPLचे चालक आणि वाहक. 14 जूनच्या रात्री सासवड ते कात्रज अशी शेवटची फेरी करत असताना शेवटच्या बस स्टॉपवर उतरण्यासाठी एकच प्रवासी महिला प्रवासी गाडीत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. महिलेची विचारपूस केल्यानंतर तिचा दीर तिला घ्यायला येणार असल्याचं कळलं. पण दिराला फोनच लागत नसल्यानं नागनाथ नवरे आणि अरुण दसवडकर यांनी प्रवासी महिलेला रात्री बस स्टॉपवर एकटं न सोडण्याचा निर्णय घेतला. आम्ही 15 मिनिट थांबलो पण कोणी आलेलं नव्हतं. मग त्या बसमध्येच त्या प्रवाशाला लाईट वगैरे लावून तसंच बसवलेलं होतं महिलेला. तिच्यासोबत एक बाळ होतं. ते बाळ झोपलेलं होतं. 2-3 पिशव्या होत्या. मग ते आम्ही असं ठरवलं ड्रायव्हर आणि मी की बाबा एवढ्या रात्रीची वेळ आहे त्या महिलेला कसं सोडायचं एकटीला. तिथं एक भटकी कुत्रे होते 10-12 आणि रात्रीची वेळ असल्यामुळं काही प्रसंग काही व्हायला अजून मग आम्ही थांबलो. जर त्या ठिकाणी आपली घरातलीच व्यक्ती असती तर आपण काय केलं असतं असं समजून आम्ही त्या ठिकाणी थांबलो आणि त्या महिलेला तिच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. जवळपास 15 मिनिटं या महिलेसोबत थांबल्यानंतर वाहक असलेल्या नवनाथ नागरे यांना स्थानिक नगरसेवक वसंत मोरे बाजूला उभे असल्याचं लक्षात आलं. त्यांनी महिलेची अडचण वसंत मोरे यांना सांगितली. मोरेंनी या महिलेला तिच्या घरी सोडायची तयारी दाखवली आणि सुखरूपपणे तिला घरी सोडलं. त्यांचे फोन बंद लागत होते. इकडचे फोन आउट ऑफ कव्हरेज एरिया होते. मग मी घरी नेलं. घरी सोडल्यानंतर पण दरवाज्यातनं आतमध्ये जेव्हा ते गेल्या त्यांचा मी फोटो सुद्धा काढला की तो माझ्या सेपर साईडसाठी होता की उद्या माझ्या गाडीमध्ये जाताना कुणी पाहिलं होतं. त्यांना घरी सोडलं. मी त्यांना विचारलं ताई एक फोटो काढू का तुमचा. ते म्हणतात हो काढा. ज्या प्रकारे नागनाथ नवरे आणि अरुण दसवडकर यांनी कर्तव्य पार पाडतानाच माणुसकीचं जतन केलं ते खरंच कौतुकास्पद आहे. प्रत्येकानं नागरे आणि दसवडकरांप्रमाणे विचार केला तर समाजात महिला सुरक्षेचा प्रश्नच उपस्थित राहणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.
इकडे मुंबईत भाजपचे नेते आशिष शेलार बोलतायत. आपण थेट जाऊयात. असं वाटतं किती मतं, कशी मतं, कोणाची मतं ही सांगण्याची वेळ नाही. विजयाची वेळ हवी असेल तर आता कमी बोललेलं बरं. सर, ज्या पक्षांनी राज्यसभेमध्ये मतदान केल्याचं समोर आलं होतं त्यावेळी उघड मतदान होतं, आता गुप्त मतदान आहे. महाविकास आघाडीतले आमदार यावेळी असतील का सोबत? केवळ अपक्षांनी मतदान केलं हाही आपला समज आहे. राज्यसभेत पण महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी छातीवर हात ठेवून आमची मतं फुटलीच नाहीत असं सांगण्याचं धाडस केलं नाही, एवढंच पुरेसं आहे. सर, ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मध्ये एक नाराजी आहे, त्यांच्या बैठकाही सुरू आहेत, कुठेतरी महाविकास आघाडी सरकारचा स्वतःच्याच आमदारांवरती विश्वास नाही म्हणायचं का? संजय राऊत तर स्वतःच्याच मित्रपक्षाच्या आमदारांना घोडेबाजार म्हणत होते. त्याच्यावर अपक्ष त्यांचे सहकारी पक्षाचे आमदार प्रतिक्रिया देत होते. त्या राज्यसभा निवडणुकीच्या काळात संजय राऊतांच्या वक्तव्यावर अंतर्गत शिवसेनेमध्ये धुसफूस होती. मला वाटतं त्यांचा इतका अंतर्गत विचका झालाय. या महाराष्ट्र विकास आघाडीच्या अंतर्गत विचक्यावर मला आज भाष्य करायचं नाही. भारतीय जनता पक्ष आपला विजय कसा मिळवेल या दृष्टीने पावलं टाकतो. भाजपचे 5ही उमेदवार विजयी होतील. भारतीय जनता पक्षाचे 5ही उमेदवार कन्व्हिन्सिंग मतं घेऊन विजयी होतील. यावेळी कोणाचा पराभव महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळेल? पराभव महाराष्ट्र विकास आघाडीचा होईल. थँक्यू सर. धन्यवाद सर. त्यामुळे सागर या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सुरू असलेली भाजपची विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीची रणनीती ठरवणारी बैठक संपली आणि भाजपचा विजय होईल असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला. बातमी न्यूज 18 लोकमतच्या एका मोठ्या इम्पॅक्टची. मुंबईतल्या ऐतिहासिक माहीम किल्ल्याला अतिक्रमण मुक्त केलं जाणार आहे. किल्ल्यावरील झोपडपट्टीसुद्धा हटवली जाणार असून किल्ल्याचं सौंदर्यीकरण केलं जाईल. संवर्धन करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी घोषणा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मंत्रालयातल्या आपल्या दालनात पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत एक संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत माहीमच्या किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करून 1970-72 पासून किल्ल्यावरील वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांचं अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आदेशही दिले. माहीम किल्ल्याचं संवर्धन करण्यात येणार आहे. काही दिवसापूर्वी न्यूज 18 लोकमतनं संपूर्ण माहीम किल्ल्याची अवस्था जी आहे ही दाखवली होती आणि आपल्यासोबत आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जी आहेत. खरं तर तुम्ही हा सगळा पुढाकार घेतलेला आहात. काही दिवसांपूर्वी न्यूज 18 लोकमतनं त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे हे दाखवलं होतं. कशा पद्धतीने आता हे काम असणार आहे? चांगले तुम्ही हे व्हिडिओ केलात. ऍक्च्युली थोडं मिस केलं ते, पण गेल्या 1-1.5 वर्षापासून आपण बघत असाल की माहीम बीच जे एकदमच वाईट परिस्थितीत होतं ते पूर्णपणे आपण सँडी बीच म्हणून रेती बंदर जे होतं ते रेती परत आणली तिथे. आधी सगळे बांबू पडलेले असायचे, अनेक कचऱ्याचे ढिगारे असायचे. आता तिथे रेतीचं एक चांगलं बीच झालेलं आहे. तिथे ओपन जिम केलेलं आहे आपण. मागच्या वर्षीपासून आम्ही थोडं प्लॅनिंग करत होतो की माहीम किल्ला तिथे मला वाटतं 267 वगैरे घरं आत आहेत. इन्फॉर्मल होम, झोपड्या, घरं हे जे काही म्हणा ते सगळ्यांची काल लॉटरी झाली. त्याच्यात आता पुढचे पावलं अशी आहेत की आम्ही जे थोडं प्लॅनिंग करत होतो की कन्सल्टंट मग कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट घेऊन त्याचं पहिले एक स्ट्रक्चरल ऑडिट करावं किल्ल्याचं आणि मग माहीमचा किल्ला आहे, वरणीच्या किल्ल्याचं काम सुरू झालेलं आहे आणि बँड्रा फोर्ट हे तिन्ही किल्ले हे मुंबईच्या ह्या किनाऱ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. टुरिस्टचं अट्रॅक्शन होऊ शकतं. तसंच आर्किओलॉजीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे कारण ह्याच्या खालती अजून काही लपलेलं आहे का, दडलेलं आहे का, ह्याच्यात लीडर टेक्नॉलॉजी वगैरे वापरून थोडा अभ्यास करून त्याचा आपण पुढे रेस्टोरेशन म्हणजे ऑफकोर्स एक शहराचा वैभव म्हणून ते आपण जपणार. लगेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जी आपल्यासोबत होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जी लोक आहेत त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि या सर्व लोकांना मोफत घरं सुद्धा देण्यात येणार आहेत असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. प्रोजेनिस आनंद, विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. इकडे नवी मुंबईत घर घेणं आता काहीसं महाग होणार आहे कारण सिडकोनं भूखंडाच्या मूळ दरात साधारण 15% वाढ केली. कोरोनाच्यामुळे 2 वर्ष भूखंडाच्या मूळ दरात कोणतीही वाढ सिडकोनं केली नव्हती. आता वाशीमध्ये प्रति चौरस मीटरसाठी 22,490 इतका दर असणार आहे. या नव्या दरामुळे
1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीसाठी नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न काहीसं महागणार आहे. म्हाडाच्या घरांसाठी काढण्यात येणाऱ्या सोडतीच्या उत्पन्न मर्यादेतील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारनं नवीन उत्पन्न मर्यादा लागू केली असून अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी किमान उत्पन्नाची मर्यादाच ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे आता अत्यल्प गटातील इच्छुक अल्प आणि मध्यम तसंच उच्च अशा चारही गटात अर्ज करू शकतील. त्याच वेळेला अल्प गटातील इच्छुक मध्यम आणि उच्च गटासाठी सुद्धा अर्ज करू शकतील. आणि आता पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी, कारण CCTVच्या माध्यमातून हेल्मेट न वापरणाऱ्या 5 लाख पुणेकरांवर कारवाई करत 23 कोटी रुपयांचा दंड या सगळ्यांना ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे हेल्मेट ठिकाणावरच नसणं पुणेकरांना महागात पडलंय. शहरात हेल्मेट सक्तीसाठी पोलीस कठोर कारवाई करत नाहीत, मात्र CCTV पाहून हेल्मेट न घातलेल्यांना दंड केला जातोय. सर्वात जास्त दुचाकी असणाऱ्या या शहरात हेल्मेट न वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि हेल्मेट न वापरण्याची कारणं सुद्धा ऐकण्यासारखी आहेत. हेल्मेटचं कारण काही नाहीये, हेल्मेट घातलं उलट सुरक्षितच आहे, पण मला स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे. थोड्या वेळ 5 मिनिटं जरी मी घातलं ना तरी माझा खांदा लगेच दुखतो, म्हणून मी घातलं. घालायला पाहिजे, पण ऍक्च्युली मी आज विसरले, घाई गडबडीत होतो त्याच्यामुळे राहून गेले, पण घालायला पाहिजे. हेल्मेट आहे तिथे ठेवलेलं आहे मी आता, गाडीचा जरा प्रॉब्लेम बघायला चालतो सर. खरं पुढच्यालाही गरज नाही सिटीत, आणि पुढच्यालाच लागेल असं नाही, मागच्यालाही लागू शकतं. त्यामुळे दोघांना ठीक आहे, घालणं गरजेचं आहे, पण सिटीत नसावं. पुणेकरांच्या असल्या भावना ऐकून हतबल झालेल्या वाहतूक पोलिसांना हेल्मेट सक्ती लादता काही आली नाही, मात्र पोलीसही एक पाऊल पुढे टाकायला निघालेत. ब्रिटिश सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, असा जाब लोकमान्य टिळकांनी पुण्यात विचारला होता. त्याच पुण्यातील पुणेकरांचं हेल्मेट ठिकाणावर आहे का याचा शोध वाहतूक पोलीस CCTVच्या दृश्यातून घेत आहेत आणि हेल्मेट न घालणाऱ्या पुणेकरांविरोधात कठोर दंडात्मक कारवाई करतायत. अशा हेल्मेट सक्तीला पुणेकरांचा विरोध वाढताना दिसतोय. पुणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर CCTVद्वारे नजर ठेवायला सुरुवात केली आहे. त्यात सर्वात जास्त कारवाई झाली ती हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर. सध्या आपण जे कारवाई करतोय ते CCTVद्वारे करतो आहे. लोकांनी स्वतः म्हणजे ज्यांनी कारवाई झालेला आहे तर स्वतः नियमांचं पालन करावं. ज्यांना हेल्मेट घालायचं आहे, घातलेलं असेल त्यांच्यावरती कारवाई होणार नाही. ज्यांनी नाही घातलेलं असेल हेल्मेट परंतु तरी ते याच्या कॅमेऱ्याच्या कक्षेमध्ये जर आले तर त्यांच्यावरती कारवाई होणार. एक नजर टाकूयात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या पुणेकरांच्या संख्येवर. 1 जानेवारी ते 14 जून म्हणजेच मागच्या 6 महिन्यात 5 लाख चालकांनी हेल्मेट न घालता दुचाकी चालवली आहे. 1,27,000 जणांनी नो पार्किंग मध्ये वाहनं पार्क केली. 35,000 वाहनधारकांनी सिग्नल तोडले, तर 27,000 चालकांनी स्टॉप लाईन क्रॉस केली. पोलिसांनी पाठवलेल्या चलनांची वसुली झाली तर तब्बल 43 कोटी रुपये जमा होऊ शकतात. आता छुप्या हेल्मेट सक्तीच्या विरोधात सर्वपक्षीय नेते पुन्हा एकदा एकवटले आहेत. सरकार कोणतं जरी असलं तरी त्याविरुद्ध लढा लढतोय. आम्हाला या ठिकाणी हेल्मेटच नको असताना आता मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी पाठीमागे बसणाऱ्याला सुद्धा हेल्मेट कंपल्सरी केले, हे अतिशय चुकीचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही नागरिकांवरती सक्ती करू शकत नाहीत. त्याच्या डोक्यावर सारखी टांगती तलवार की मी हेल्मेट घातलेलं नाही आता पोलीस मला पकडतील, मी बेल्ट लावला नाही आता पोलीस मला पकडतील. त्यामुळे माझं हे स्पष्ट म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये सरकारने ही वसुली थांबवावी. सरकारनं जर ती थांबवली नाही तर पक्षविरहित सर्व पक्ष एकत्र येऊन पुण्यामध्ये मोठं जन आंदोलन उभारतील. अपघातात हेल्मेट हे डोक्याचं संरक्षण करतं, तरी सुद्धा हेल्मेटकडे पुणेकर मात्र दुर्लक्षच करतात. तसंच सर्वसामान्यांना परवडणारी हेल्मेट बाजारात आणण्याची जबाबदारी आता सरकारची आहे, कारण निकृष्ट दर्जाचं हेल्मेट सुद्धा तितकंच धोक्याचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे.
आणि आता राजकारणातली एक बातमी. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज एक बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस तसंच राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. ओबीसींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही ही आमची भूमिका असल्याचं छगन भुजबळ यांनी बैठकीनंतर सांगितलं. सर्वेक्षण थांबवता येणार नाही आम्हाला, कारण 12 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे. आम्ही सर्वेक्षण थांबवण्याची मागणी केलेली नाही. आम्ही सांगितलं की ओबीसीची संख्या ही अशा रीतीने केवळ नावावरून गेल्यामुळं, म्हणजे पाटील आहेत, पवार आहेत, हे सगळे त्याच्यामध्ये. आता मुंबईमध्ये सुद्धा आगरी समाजाचंच कितीतरी पाटील आहेत, कुणबी आहेत कितीतरी. तर याचा सगळा विचार करावा. तर त्यांनी सांगितलं की होय, आमच्या ते लक्षात आहे आणि त्याप्रमाणे आम्ही करतो. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या कर्तव्यनिष्ठेचा आणि माणुसकीचा दर्शन घडवणारा प्रसंग आज पुन्हा एकदा घडला. नवी दिल्लीमध्ये कराड यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम सुरू असताना तिथे कार्यक्रमाला आलेल्या एका पत्रकाराला अचानक त्रास जाणवू लागला. काही क्षणात तो खालती कोसळला. यावेळेला कराड यांनी कार्यक्रम थांबवून या पत्रकाराला शुद्धीवर आणलं, त्याला धीर दिला, त्याची विचारपूस केली आणि त्याची रुग्णालयात रवानगी केली. यापूर्वी सुद्धा औरंगाबाद ते दिल्ली या विमान प्रवासात सुद्धा एका प्रवाशाला हार्ट अटॅक आल्यानंतर भागवत कराड यांनी त्यासाठी खूप धावपळ केली होती. डॉक्टर भागवत कराड हे स्वतः MBBS डॉक्टर आहेत आणि त्यामुळे त्यांच्या या ज्ञानाचा त्यांना याही पूर्वी अनेकदा असा उपयोग झाला आणि लोकांनाही फायदा झाला. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यामध्ये सध्या पावसानं बहुसंख्य ठिकाणी दडी मारल्याचं चित्र आहे. पण येत्या 19 ते 22 जूनच्या दरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. या 22 तारखेच्या पावसानंतर शेतकरी नक्कीच पेरण्या करू शकतील असंही हवामान विभागानं म्हटलंय. या संदर्भात पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉक्टर अनुपम कश्यपी यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. स्पेल सबसे स्ट्रॉन्ग स्पेल कब आएगा महाराष्ट्र में? यस, आपने सही पूछा चंद्रकांत जी. जो एक्सपेक्ट कर रहे हैं हम लोग कि करीब अभी आगामी दिनों में स्लोली बारिश बढ़ेगा. दिस इज नंबर 1. नंबर 2, 19 तारीख से एक्सपेक्टेड बारिश बढ़ने का संभावना, स्पेशली कोंकण, गोवा, मध्य महाराष्ट्र एवं साथ साथ में प्रदेश का बाकी हिस्सा, यहाँ पे भी बारिश बढ़ेगा. तो फार्मर्स के लिए आप क्या बताएंगे? फार्मर्स के लिए जो बताएंगे, 19 के बाद ये करीब 20, 21, 22 ये पीरियड बारिश होने के बाद ही आप सोचो अच्छा होने का संभावना, स्पेशली कोंकण, गोवा, मध्य महाराष्ट्र इंक्लूडिंग पुणे जिला, पुणे डिस्ट्रिक्ट, पुणे सिटी. पूरे महाराष्ट्र में कब पूरा फुल तो स्पेल में कब होगा? ये पीरियड ही जो बात कर रहा हूँ, इसमें मोरलेस देखा जा रहा है 19, 20, 21 ये पीरियड प्रदेश में अनेक से अनेक जगह, यानी कि 51 से 75% एरिया बारिश संभावना रहेगा. मोस्टली हल्का से मध्यम, बट कोंकण, गोवा एवं घाट एरिया से मध्य महाराष्ट्र कई कई जगह भारी बारिश एवं विदर्भ भी कई कई जगह भारी बारिश, मूसलाधार बारिश. यस, विदर्भ दिख रहा है एवं विदर्भ बारिश भी हो रहा है. ते कश्यपी सर, हवामान खात्याचे प्रमुख पुणे वेधशाळेचे, यांनी स्पष्टपणे सांगितले शेतकऱ्यांनी 19 तारखेला येणाऱ्या पावसाची वाट पाहावी, गडबडून जाऊ नये, तोपर्यंत पेरणी करू नये. तो जो मोठा स्पेल आहे 19 ते 22चा, तो जवळपास कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात सगळीकडेच होईल. तो पाऊस झाल्यानंतरच त्याची ओल पाहून पेरणी करावी असं त्यांनी स्पष्टपणे आवाहन शेतकऱ्यांना केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.